गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आज आपण गीतेच्या 18व्या अध्यायाच्या 63व्या श्लोकापासून पुढे शिकायला सुरुवात करू. मागच्या वेळेस आपण 60, 61, 62 असे 3 श्लोक शिकायचा प्रयत्न केला होता. यावेळेस आपण 63व्या श्लोकापासून पुढे शिकायचा प्रयत्न करू. तर इथे भगवान काय म्हणतात की इति ते इति ते ज्ञानमाख्यातम, असं त्या स्वरात मी म्हणायचा प्रयत्न करतो जे गुरुजी म्हणत होते ना. इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद गुह्याद् गुह्यतरं मया विमृश्यैतदशेषेण यथेच्छिसि तथा कुरु. या स्वरात आणि या चालीत त्यांनी म्हणायचा प्रयत्न केला, तर मी पण म्हणायचा प्रयत्न केला. माझे उच्चार अर्थात की चांगले नाही आहेत इतर लोकांसारखे, म्हणून मी ते आधी रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकवलं. दस आय हॅव एक्सप्लेन टू यू ऑल द नॉलेज, स्टील मोर कॉन्फिडेन्शियल. म्हणजे सगळ्यात गुह्य असं ज्ञान, सगळ्यात गुप्त असं ज्ञान मी तुम्हाला सांगितलं, मी तुला सांगितलं असं कृष्ण सांगता अर्जुनाला. आता डेलिबरेट ऑन दिस, याच्यावर तू विचार कर आणि मग यू डू व्हॉट एव्हर यू विश टू. तुझी जशी इच्छा असेल तसं तू कर. म्हणजे आतापर्यंत मी तुला सगळी थिअरी सांगितली. आता त्या थिअरीचं जे प्रॅक्टिकल असतं ना, ते प्रॅक्टिकल आपल्याला प्रत्येकाला आपल्या आयुष्यात करावं लागतं आणि प्रत्येकाला ते प्रॅक्टिकल आपल्या हिशोबाने करावं लागतं. आता आपण जिथे असू तिथपासून आपल्याला चालायला सुरुवात करायची. म्हणजे आता समजा आपण असं ठरवलं की आपण मुंबईला अमुक अमुक ठिकाणी समजा एअरपोर्टवरच भेटायचं ठरवलं सगळ्यांनी. आत्ता जेवढे लोक इथे आहेत ना, त्यांनी सगळ्यांनी जर ठरवलं की आपल्याला मुंबईला एअरपोर्टवर भेटायचं अमुक अमुक तारखेला, तर आपण काय करू? आपण जिथे असू तिथून मुंबई एअरपोर्टला सगळ्यात सोयीचा मार्ग कुठला आहे आपल्यासाठी, आणि सोयीचं वाहन किंवा साधन कुठलं आहे आपल्यासाठी, ते निवडू ना. म्हणजे मला समजा इथून मुंबईला जायचं असेल तर मला विमानात पण बसता येईल, तर मी 16-18 तासामध्ये पोहोचून जाईल. किंवा मला बोटीत बसता येईल, बोटीत बसलो तर महिनाभर लागेल, पोचेन मी मुंबईला. तर माझ्याजवळ जर वेळ असला जास्त आणि बोटीत मला पैसे कमी पडत असले तर मी कदाचित जाईन बोटीने. आजकाल बोटीने जाण्यासाठी जास्त पैसे लागतात आणि मला नाही माहिती की इथून मुंबईला जाणारी कुठली बोट आहे की नाही. 1946 मध्ये माझे मामा इथे हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर्स करण्यासाठी आले होते. त्यांनी 1946 मध्ये बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमधनं बॅचलर्स पूर्ण केलं होतं, बीई इंजिनियर. आणि त्यांना सरकारी स्कॉलरशिपनी हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर्स करण्यासाठी पाठवलं तिथून 46 मध्ये. तर नागपूरहून सगळेजण सेकंड क्लासनी मुंबईला गेले, थर्ड क्लासनी, सॉरी तेव्हा थर्ड क्लास होता. म्हणजे कोळशाच्या इंजिनाची आगगाडी. आणि अर्थात ते जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये गेले असतील, कारण की ऑगस्टमध्ये सप्टेंबरमध्ये इथे कॉलेजेस सुरू होतात. तर नागपूरहून मुंबईला जायचं सगळ्यांनी थर्ड क्लासनी, आणि मग तिथून बोटीमध्ये बसवलं आमच्या मामांना. तर महिनाभर लागला असेल ते मॅसेच्युसेट्स बॉस्टनला पोचायला. नाही, तेवढेच पैसे होते आपल्याजवळ. आपल्याजवळ पैसा खर्च करायला नव्हताच, मग काय करायचं? महिनाभर आधी निघायचं, मग हळूहळू हळू जायचं. तेव्हा बोट स्वस्त होती, विमान महाग होतं. किंवा कदाचित असंही असेल की स्कॉलरशिपमध्ये फक्त बोटीचाच प्रवास अलाउड होता, विमानाचा अलाउडच नव्हता, मग काय करायचं? तर समजा आपण सगळेजण मुंबईला एका जागी भेटायचं ठरवलं, तर आपण जिथे असू तिथून आपल्याला निघावं लागेल ना. म्हणजे काय आहे की आपल्या प्रत्येकाचा मार्ग वेगळा असेल. आपल्याला फक्त थिअरेटिकली कळलं की मुंबईला भेटायचंय, पण मुंबईला भेटण्याचा जो मार्ग आहे किंवा तिथपर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे, तो हा प्रत्येकाचा वेगळा असणार आहे आपला. तर गीतेमध्ये भगवंतानी सांगितलं की
मी आता तुला हे सगळ्याच्या सगळं समजावून सांगितलंय. कर्मयोग काय समजावून सांगितलं, उपासना काय समजावून सांगितलं, राजयोग, मेडिटेशन, ज्ञानयोग काय समजावून सांगितलं, आणि तुझं कर्म जे आहे ते तुला करणं कसं भाग आहे. म्हणजे तू नाही जरी म्हटलं तरी तुला ते करावंच लागेल, कारण तुझा तसा स्वभाव झालेला आहे. तुझा क्षत्रियाचा जो स्वभाव आहे त्या स्वभावामुळे तुला हे युद्ध करावंच लागेल. हे युद्ध करणं तुझ्यासाठी चांगलं आहे. म्हणजे युद्धामध्ये तू जर जिंकला, म्हणजे जिंकणार आहेच, तर तुला हे सगळं राज्य मिळेल, तुझी कीर्ती होईल सगळीकडे. आणि समजा युद्धामध्ये आपण पराजित झालो, म्हणजे काय होईल? आपण मारले गेलो, आपल्याला वीरगती प्राप्त होईल. म्हणजे ह्याच्या पुढचा जन्म आपल्याला जास्त चांगला मिळेल. तर तुम्ही जर तुमचं कर्म केलं, तुमच्या समोर तुमच्या जीवनात तुमच्या प्रारब्धानुसार जसं आलं आहे तसं, वर्णाश्रम पद्धतीनुसार, मी करता नाहीये हे जाणून, मला मी जे कर्म करतोय त्याच्यामधनं स्वतःसाठी काहीही मिळवायचं नाहीये या विचाराने, आणि जे मिळेल ते भगवंताशी भगवंताशी शेअर करून, नाही, भगवंताच्या चरणी पूर्णपणे अर्पण करू. आणि नंतर मग आपण त्यातनं जे काय असेल ते घेऊ. म्हणजे काय की समजा आता मी युद्ध जिंकलो, मला हे सगळं राज्य मिळालं, तर हे भगवंताच्या कृपेने मिळालं. हे भगवंताच्या कृपेने मिळालेलं राज्य मी त्याच्यासाठी चालवणार आहे. राज्य भगवंताचंच आहे, मी फक्त एक प्रधान सेवक आहे. आपले प्रधानमंत्री म्हणतात ना आपल्याला की मी प्रधान सेवक आहेत. प्रधानमंत्री याचा अर्थ राजा नाही होत. प्रधानमंत्री याचा अर्थ प्रधान सेवक असा होतो. राजाचं कर्तव्य हे आहे की प्रजेला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, प्रजेनी स्वतंत्रपणे जगावं. त्याच्यासाठी प्रजेमध्ये समजा अशा प्रकारचे लोक असले, अशा प्रकारच्या प्रवृत्ती असल्या की ज्याच्यामुळे समाजाला किंवा समाजाच्या शांतीला उपद्रव निर्माण होतो, तर मग त्याचं दमन करायचं, शासन. तर अशा प्रकारे राजाने शासन करणं अपेक्षित आहे. तर तू जर जिंकला तर तू राज्य करशील. इफ यू स्टार्ट एन्जॉईंग इट देन देर इज अ प्रॉब्लेम. म्हणजे समजा मी प्रधानमंत्री झालो होतो, मग माझं हे असं स्टॅटस राहील, तसं स्टॅटस राहील, मग मी हे करीन, मग मी ते करीन, याच्यामध्ये जर आपण अडकलो तर जे आपलं कर्तव्य आहे ते आपण विसरून जाऊ. कर्तव्य काय? कर्तव्य आहे की मी प्रधान सेवक आहे. अदोष, काय आहे आपला प्रश्न? अ, ह्याच्यात एक थोडा डिफिकल्ट प्रश्न आहे. हा. मनात आला म्हणून विचारतो. की वाजपेयींनी मोदीला म्हटलं होतं राजधर्म निभाव. हा. अ, तर ते रेकॉर्डेडही झालं होतं लाईव्ह टेलिव्हिजनमध्ये सगळीकडे. त्यांनी नाही, मग मोदींनी त्याच्याबद्दल हाही माझ्यापेक्षा जास्त विद्वान लोकांनी चर्चा केलेली आहे, त्यामुळे आपण त्यांचं अनालिसिस बघू शकतो माझ्यापेक्षा. आणि आपल्याला समजा प्रश्न असतील ना, आपण हे प्रश्न स्वतःच्याच मनाने आपल्याच एका कागदावर समजा लिहून घेतले, आणि जेव्हा प्रश्नोत्तरांची वेळ येईल तेव्हा आपण मग ते प्रश्न विचारू. नाही तर मग आता बरं. माझ्या मनात काहीतरी विचार सुरू होता, तो ब्रेक होतो. हं? जर बरं असं चालेल. केलं तर बरं होईल. हां, चालेल. व्हेरी गुड, थँक्यू. तर ही सगळी थिअरी मी तुला सांगितली की पहिले तू कर्म कर, कर्माने तुझी चित्तशुद्धी होईल, त्याच्यानंतर तू कर्मामध्ये तुला जे अनुशासन हवं आहे त्याच्यासाठी योग शिक, त्याच्यानंतर हे सगळं कसं काय चालतंय हे ईश्वराच्या कृपेमुळे चालतंय, त्यामुळे तू ईश्वराला शरण जाऊन हे सगळं कर, ईश्वराला सगळं अर्पण कर. आणि हे करत असताना केव्हा तरी कुठेतरी तुझी ट्यूबलाईट पेटेल. कुठली? की हा ईश्वर कोण आहे, हा जीव जो साधना करतोय तो कोण आहे, आणि ह्या जगाचं स्वरूप काय आहे, हे प्रश्न तुझ्या मनामध्ये उठतील. त्याच्यामध्ये मी काय करावं हा प्रश्न सगळ्यात पहिले येईल. कोणी काय करावं हा प्रश्न माझ्या मनात नाही येणार. मी काय करावं म्हणजे व्हेन आय एम अवेक, व्हेन आय एम विथ द वर्ल्ड, व्हॉट कॅन आय डू फॉर यू, हे माझं बाह्य जगत आहे, किंवा माझ्यासाठी
एक्सटर्नल वर्ल्ड जे म्हणतो ना, इन द एक्सटर्नल वर्ल्ड व्हॉट कॅन आय डू फॉर यू, आणि इन द इंटरनल वर्ल्ड, माझ्या आतमध्ये मी कोण आहे ह्याचं चिंतन, हु एम आय. आणि ते एकदा लक्षात आलं ना, आपल्याला समजा लक्षात आलं की आपण कोण आहोत, जगाचं स्वरूप काय आहे, ईश्वराचं स्वरूप काय आहे, तर आपल्याला हे लक्षात येईल शेवटी ह्या चिंतनानंतर, हे सगळं चिंतन झाल्यानंतर, हे सगळं चिंतन करता करताच केव्हा तरी कुठेतरी काहीतरी क्लिक होईल. हे सगळंच्या सगळं माझ्यातूनच निर्माण झालंय. आणि मी ज्याला ईश्वर समजतोय त्याचा एसेन्स, त्याचं तत्व, आणि माझा एसेन्स, माझं तत्व, ह्या दोन गोष्टी वेगळ्या नाही आहेत, एकच आहे. जीवो ब्रह्मैव नापरम. तर आज आपल्या आनंद यात्रेमध्ये कोणीतरी विचारलं होतं की दादा, स्वाभिमान असायला नको का? स्वाभिमान आपल्याला व्यावहारिक जगामध्ये आवश्यक आहे. किती स्वाभिमान आवश्यक आहे? की समजा आपल्यावर कोणी आक्रमण केलं तर आपल्याला ते आक्रमण परतवून लावता आलं पाहिजे. त्याच्यासाठी स्वाभिमान पण असायला पाहिजे आणि बल पण असायला पाहिजे. आपण बलवान असायला पाहिजे. पण ते जे बल आहे, ते बल किंवा बळ म्हणू आपण मराठीमध्ये, बळ पण म्हणू शकतो, बल पण म्हणू शकतो. तर हे जे बळ आहे ते इतरांना घाबरवण्यासाठी किंवा इतरांना त्रास देण्यासाठी असायला नको. समजा मी बलवान असेल आणि माझ्या शेजारी कोणी माणूस उभा असला तर त्याला माझ्यापासून भीती वाटायला पाहिजे की माझ्यापासून सुरक्षितता वाटायला पाहिजे. सो इफ आय एम स्ट्रॉंग, शुड पीपल अराउंड मी फील सेफ अराउंड मी, और शुड दे बी थ्रेटन्ड बाय मी? हे आपण सगळ्यांनी विचार करण्यासारखं आहे. तर भारताची ही मनस्थिती, ही मनोवृत्ती आधीपासून आहे, अजूनही आहे. आणि ही भारतीय तत्वज्ञानामुळे किंवा भारतीय संस्कृतीमध्येच पूर्णपणे मुरलेली आहे की मी बलवान असेन, होईन, परंतु इतरांचं दमन करण्यासाठी नाही, इतरांना घाबरवण्यासाठी नाही, परंतु इतरांना सुरक्षित वाटावं ह्याच्यासाठी आहे. तर आज असं झालेलं आहे की जे लोक बलवान असल्यामुळे इतर लोकांना दाबण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यासाठी भारत एक सुरक्षा कवच झालेला आहे. आणि भारताच्या मागे अनेक लोक आता उभे झालेत. का? कारण की भारतापासून त्यांना काही धोका वाटत नाही. भारत मोठा झाला त्यांना धोकाच नाही. भारत मोठा झाल्यानंतर ज्यांना धोका वाटतो ते लोक भारताच्या विरुद्ध गेले 1500 वर्ष काम करतात. हा दैवी आणि आसुरी प्रवृत्तींचा जो संघर्ष आहे तो अनादी काळापासून आतापर्यंत चालत आलेला आहे. तर या काळामध्ये सुद्धा आपल्याला सगळ्यांना धर्माच्या बाजूने उभं राहणं, आपल्या धर्मानुसार आपलं आचरण करणं, आपल्या आचरणातून लोकांना प्रेरणा देणं देणं आणि त्यांना हे सिद्ध करून दाखवणं की अशा प्रकारे राहिल्यामुळे आपण व्यावहारिक जगात देखील चांगले राहू शकतो आणि आपल्याला आपलं जे आध्यात्मिक ध्येय आहे ते देखील गाठता येऊ शकतं. आध्यात्मिक ध्येय काय आहे? आपण सगळे एकच आहोत. फक्त एकच चैतन्य सगळीकडे आहे. ते चैतन्य मी स्वतःच आहे. त्यामुळे मी कुठल्याही प्राण्यावर, कुठल्याही जीवावर किंवा निर्जीव वस्तूवर देखील कुठल्याही प्रकारचा अत्याचार करणार नाही. आपल्याला ह्या ज्या नोट्स आहेत ना, आपण कागदावर वेगळ्या लिहून ठेवू इन्स्टेड ऑफ टायपिंग देम. म्हणजे मग काय होईल की आपल्याला नंतर त्याच्यावर चिंतन करता येईल. नो प्रॉब्लेम. तर लेट अस सी की ह्याच्याबद्दल विनोबा काय म्हणतात आपले गुरु. असे गूढाहुनी गूढ बोलिलो ज्ञान मी तुझ,
ध्यानी घेऊन ते सारे स्वेच्छेने योग्य ते करी. असे गुढाहुनी गोढ गूढ बोलिलो ज्ञान मी तुझ. ध्यानी घेऊन ते सारे स्वेच्छेने योग्य ते करी. हे सगळं मी तुला समजावून सांगितलं, तर तुला जे योग्य वाटतं ते तू कर. तर आपले बंधू किशोर कुलकर्णी काय म्हणतात? आपल्याला किशोर कुलकर्णींचं हे उघडावं लागेल पहिले. सो लेट मी ओपन द फाईल फॉर किशोर कुलकर्णींचं आपलं जे गीतेचं चिंतन आहे ना, मुक्त छंद आणि वृत्तबद्ध, या दोन्ही गोष्टी मी उघडतो आणि मग स्क्रीन शेअर करतो पुन्हा एकदा. आपण आहोत 63 मध्ये आहे ना, मुक्त छंद आणि वृत्तबद्ध. लेट अस सी 1863. लेट मी शेअर द स्क्रीन विथ यू. हे मी उघडायचं विसरून गेलो होतो. लेट मी ओपन द मुक्त छंद फर्स्ट. अशा प्रकारे अतिगुह्य ज्ञान मी वर्णिले तुझसी हे अर्जुन. करावे उत्तम चिंतन व मनन, निर्णय करावा जसे तुझे मन. तू हे सगळं चिंतन कर, मनन कर, आणि शेवटी तुला जे योग्य वाटतं ते तू कर. असे वर्णिले श्रेष्ठ ऐसेची ज्ञान, असे ते हि गुह्यातुनी गुह्य जाण. करी चिंतना त्यावरी पूर्ण आता, करावे जसे योग्य वाटेल पार्था. तुला हे सगळं जे सगळं सगळंच्या सगळं मी जे शिकवलेलं आहे ते सगळं तू चिंतन मनन करून आणि तुला जे योग्य वाटतं ते तू कर. गूढाहून गूढ असं हे ज्ञान मी तुला सांगितलं. याचा पूर्णपणे विचार करून मग तुझ्या इच्छेला येईल त्याप्रमाणे कर. हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित, आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. हे गीता नावाने प्रसिद्ध असलेलं सर्व वाङ्मयाचं सार आहे आणि ज्याच्या योगाने आत्मरूपी धन स्वाधीन होतं, म्हणजे अनुभवायला येतं. गीता नावाने प्रसिद्ध असलेलं सर्व वाङ्मयाचं सार आहे. आता ह्याच्यामध्ये सर्व वाङ्मय म्हणजे नॉट ऑल लिटरेचर. याच्यामध्ये सर्व वाङ्मय या शब्दाचा अर्थ आहे वेद. फक्त वेदांचं जे सार आहे, वेदांचं जे सार आहे ते आहे उपनिषद किंवा वेदांत, आणि त्याचं जे सार आहे ते आहे गीता. तर हे सार मी आता तुला सगळं या गीता ग्रंथातलं सांगितलं. तर ह्याच्यानंतर काय करायचंय? याच्याने काय होतं की ह्याच्या योगाने आत्मरूपी धन स्वाधीन होतं, म्हणजे आपला आत्मा म्हणजे काय याचा आपल्याला बोध होतो, आणि तेच सर्वश्रेष्ठ धन आहे आपल्यासाठी. ते अनुभवाला येतं. ज्ञान ऐसिया रूढी, वेदांती जयाची प्रौढी, वानिता कीर्ती चोखडी पातली जगी. वेदांताने ज्ञान या नावाने ज्या गीताशास्त्राचा मोठेपणा वर्णन केल्यामुळे त्या वेदांताला जगात शुद्ध कीर्ती प्राप्त झाली. बुद्ध्यादिके डोळसे, हे जयाचे का कडवसे, मी सर्वद्रष्टाही दिसे पाहला जया. बुद्ध्यादिक डोळस म्हणजे ज्ञानवान पदार्थ हे ज्या गीताशास्त्राच्या ज्ञानाकडून प्रकाशले गेले आहेत, आणि मी सर्व द्रष्टा देखील ज्या गीताशास्त्राचा उदय झाला असता अनुभवाला येतो. गीताशास्त्राच्या प्रकाशात आपण जेव्हा गीताशास्त्र सगळं शिकलो, तेव्हा त्याच्या प्रकाशामध्ये आपल्याला जग म्हणजे काय आहे ते कळलं, जीव म्हणजे काय आहे ते कळलं, ईश्वर म्हणजे काय आहे ते कळलं, साधना कशी करावी हे कळलं, आणि हा जो खरा मी आहे त्याचा बोध मला झाला. तर हे जे ज्ञान आहे ते मला या गीताशास्त्राचा अभ्यास केल्यामुळे मिळालं. ते हे गा आत्मज्ञान, मज गोप्याचेही गुप्तधन, परी तू म्हणोनी आन केवी करू. अरे ते हे गीतारूपी आत्मज्ञान जो मी गूढ त्या गूढाचाही गुप्त ठेवा आहे, परंतु तू अर्जुन माझा सखा म्हणून प्रतारणा कशी करू? म्हणजे मी तुला हे ज्ञान का नाही देऊ? तू तर माझा चांगला मित्र आहेस, माझा भाऊ आहेस, तर मी तुला हे का नाही देणार? या कारणे गा पांडवा, आम्ही आपला हा गुह्य ठेवा, तुझ दिधला कणवा जा कळिले पणे. म्हणून अर्जुना, आम्ही हा आपला गुप्त ठेवा करुणेने व्याप्त झाल्यामुळे तुला दिला आहे. जैसी भुलली वोरसे, माय बोले बाळा दोषे,
प्रीतीही परी तैसे न करूची हो. परंतु प्रेमाने वेडी झालेली आई आपल्या मुलाला उद्देशून माझा बाबा, माझी आई असं अयथार्थ बोलते. प्रेमाने वेडी झालेली आई आपल्या मुलाला उद्देशून माझा बाबा, माझी आई असं अयथार्थ बोलते. आमचंही तुझ्यावर तसं अलोट प्रेम आहे, परंतु आम्ही तसं काही करत नाही. आई आपल्या मुलाला प्रेमाने काही काही म्हणते हं. आपल्या मुलाला बाबा म्हणते. बाबा म्हणजे खरं तर मुलांनी आपल्या वडिलांना म्हणायला पाहिजे, परंतु आई तिच्या मुलाला बाबा म्हणते प्रेमाने. काही पण म्हणते. तसं कृष्ण अर्जुनाला आपला मित्र, आपला सखा, आपला बंधू आणि अर्जुनाची किती नावं दिलीत गीतेमध्ये कोणीतरी केलं याच्यावर शोध, की अर्जुनाला किती नावांनी श्रीकृष्णाने संबोधलेलं आहे. त्याचप्रमाणे अर्जुनाने देखील श्रीकृष्णाला किती नावांनी संबोधलेलं आहे. तर जो प्रसंग असेल, जशा जशा प्रकारचा श्लोक असेल, त्या श्लोकाच्या अर्थाने नवीन शब्द व्यासांनी वापरलेला आहे. आणि तो अर्थात त्या छंदामध्ये बसला पण पाहिजे ना. सो इट हॅज टू फिट इन द मीटर. अशा प्रकारे हे काव्य खूप अद्भुत व्यासदेवांनी रचलंय आपल्यासाठी. आमचंही तुझ्यावर तसं अलोट प्रेम आहे, परंतु आम्ही तसं करत नाही. म्हणजे काय की अयथार्थ बोलत नाही. मी तर तुला सगळं व्यवस्थित समजावून सांगितलं. येथ आकाश आणि गाळीजे, अमृताही साली फेडीजे, का दिव्या करवी करविजे दिव्य जैसे. इथे आकाश अतिसूक्ष्म असताही ते जसं गाळून घ्यावं, अमृताची देखील साल जशी काढावी, अथवा शपथेकडून जशी शपथ करवावी. तसं काय की जयाचेनी अंग प्रकाशे, पाताळीचा परमाणू दिसे, तया सूर्याही का जैसे अंजन सुदले. ज्याच्या अंगच्या प्रकाशाने पाताळातील परमाणू दिसतो, त्या सूर्याला देखील अंजन घालावे. सूर्याला अंजन घालावे म्हणजे काय की सूर्याच्या डोळ्यामध्ये अंजन घालून त्याला बरोबर दिसावं, किंवा त्याच्या मार्फत आपल्याला बरं दिसावं, असं आपण समजा केलं. तैसे सर्वज्ञ मिया, सर्व ही निर्धारुनिया, निके होयते धनंजया सांगितले तुझं. अर्जुना, त्याप्रमाणे सर्वज्ञ जो मी, त्या सर्वज्ञाने देखील या सर्व गोष्टींचा विचार करून जे चांगलं आहे ते तुला सांगितलं. म्हणजे काय केलं पहा की वेदांमध्ये असंख्य श्रुती आहेत. ते वेद सगळे आपल्याला वाचायला कित्येक जन्म कमी पडतील कदाचित. वाचायला म्हणजे वाचून समजायला. त्यांचं जे सार आहे ते उपनिषद. एकदा असं म्हणतात की मारुतींनीच रामाला विचारलं होतं, की रामाने त्याच्या गुरुजींना विचारलं होतं की आपण काय शिकायला पाहिजे, कुठलं उपनिषद घ्यायला पाहिजे, पहिले कुठलं उपनिषद शिकायला पाहिजे. ते म्हणे की मांडूक्य उपनिषद शिक, त्याच्यामध्ये फक्त 12 मंत्र आहेत. आणि त्यांनी विचारलं की 12 मंत्रांमध्ये जर मला कळलं नाही तर मग काय करायचं. तर म्हणून मग हे 108 उपनिषद आहेत. त्याच्यापैकी कुठलंही वाच. तर समजा आपल्याला 12 मंत्र वाचून जर बोध झाला नाही, तर मग काय की मग आहे 108 पुस्तकं. तर ह्या सगळ्या पुस्तकांचं जे सार आहे हे गीतेमध्ये आणून व्यासदेवाने रचून आपल्यासमोर मांडलेलं आहे. तर हे जर आपल्याला नाही कळलं तर मग आपल्यासारखे दुर्दैवी आपणच आहे. तर ह्याच्यामधलं सुद्धा जे चांगलं आहे ते मी, म्हणजे उपनिषदांमधलं जे चांगलं आहे ते मी तुला आता गीता रूपाने सांगितलं. आता तू ययावरी निके हे निर्धारी निर्धारुनी करी आवडे तैसे. यानंतर आम्ही हे जे तुला सांगितलं याचा चांगल्या रीतीने विचार कर, आणि विचार करून नंतर तुला वाटेल तसं कर. म्हणजे बघा की चांगला गुरु कोण आहे. चांगला गुरु असा आहे की जो त्याच्या शिष्याला प्रेरित करेल सत्य जाणून घेण्यासाठी. कारण की गुरु शिष्याला सत्याचा अनुभव करवून देऊ शकत नाही. पुन्हा एकदा सांगतो की गुरु शिष्याला सत्याचा अनुभव करून देऊ शकत नाही. सत्याचा अनुभव शिष्याला स्वतःला घ्यावा लागतो. आपल्याला कोणालाही दुसऱ्या कोणाचा अनुभव घेता येऊ शकत नाही.
आपल्याला फक्त आपल्या स्वतःचाच अनुभव आहे आणि स्वतःचाच अनुभव घेता येऊ शकतो. ऑल ऑफ अवर लाईफ इज अवर ओन एक्सपिरियन्स. आपल्या जीवनाचा अनुभव फक्त आपल्याला आहे. आपल्या आईला नाही आहे, वडिलांना नाही आहे, भावाला नाही आहे, बहिणीला नाही आहे, बायकोला नाही आहे, मुलांना नाही आहे. आपण एका घरात राहत असलो तरी सुद्धा आपल्या जीवनाचा अनुभव फक्त आपल्याला असतो. त्यामुळे आपली आध्यात्मिक साधना आपल्यालाच करावी लागते. आपली आध्यात्मिक साधना दुसरं कोणीतरी करेल अशी अपेक्षा आपण नाही करू शकत. गुरुजी, तुम्ही माझ्या वतीने अमुक अमुक कुठली तरी पूजा करा, म्हणजे मग मला त्याचं फळ मिळेल, अशी आपण गुरुजींना पूजा आउटसोर्स करू शकतो कदाचित, आणि त्यांनी पूजा केल्यामुळे आपल्याला फळही कदाचित मिळू शकेल. परंतु आपली जी आध्यात्मिक साधना आहे, आध्यात्मिक साधना सोडून द्या, इव्हन आपली शारीरिक साधना, समजा मला माझं शरीर सुदृढ ठेवायचं असेल, निरोगी ठेवायचं असेल, तर आहाराचे नियम मला पाळावे लागतील, व्यायाम मला करावा लागेल, योगासनं मला करावी लागतील. ते मी आउटसोर्स नाही करू शकत, किंवा तुम्ही मला आउटसोर्स करू शकत नाही की दादा तुम्ही असं करा, तुम्ही माझ्या वतीने 12 सूर्यनमस्कार जास्तीचे घाला, तुम्ही एक दिवस उपास जास्तीचा करा, म्हणजे मग माझी तब्येत चांगली होईल, असं तुम्ही मला नाही सांगू शकत. मी तुमच्यासाठी करीन सुद्धा प्रेमाने, परंतु त्याचा लाभ मला होईल, तुम्हाला नाही होणार. असं आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली साधना स्वतःच करायची आहे. आपण लोकांकडनं शिकू शकतो, प्रेरणा घेऊ शकतो, परंतु आपल्याला करायचं स्वतःलाच आहे. एवढं सगळं सांगून सुद्धा शेवटी भगवंतानी सांगितलं की तुला जे योग्य वाटेल तसं तू कर. यया देवाची या बोला, अर्जुन उगाची ठेला, तेथ देवो म्हणती भला, अवंचकू होसी. या देवाच्या बोलण्यावर अर्जुन उगाच राहिला. तेव्हा त्याच्या उगीच राहण्यात, उगीच म्हणजे चुपचाप, उगी म्हणजे सायलेंट राहण्यात देवांना असं वाटलं की अर्जुनाच्या मनात असं आहे की सांगितलेलं ज्ञान पुन्हा थोडक्यात सांगावं. म्हणजे एवढं सगळं सांगितलं पुन्हा थोडक्यात सांगा. म्हणून देव अर्जुनाला म्हणतात, तू खरोखर चांगला, आपण आपल्याला न फसवणारा असा आहेस, म्हणजे तू साधा आहेस. वाढतया पुढे भुकेला, उपरोधे म्हणे मी झाला, तई तोची पिडे आपुला, आणि दोषुही तया. वाढणाऱ्या पुढे भुकेलेला मनुष्य भूक असून भिडेने मी तृप्त झालो असं जर म्हणाला, तर त्याला स्वतःलाच भुकेची पीडा होते आणि मिथ्या भाषण केल्याचा दोषही लागतो. म्हणजे कसं आहे की समजा आपल्याला भूक लागली आहे, कोणीतरी आपल्याला वाढायला आलं आणि आपण संकोच केला आणि आपण म्हटलं की नाही नाही माझं पोट भरलेलं आहे, तर काय होईल? एक तर भुकेमुळे आपल्याला जो त्रास व्हायचा तो होईलच, आणि दुसरं आपण खोटं सांगितलं त्याचं पण पाप लागेल, है ना? असं देवाला वाटलं की अर्जुनानी काही म्हटलं नाही आपल्याला, किंवा तो चुपचाप बसलेला आहे, उगी बसलेला आहे, उगा बसलेला आहे, त्यामुळे त्याच्या मनात काहीतरी आहे. म्हणून त्यांनी न मागताच आपण त्याला जे त्याला हवंय ते दिलं. तैसा सर्वज्ञ श्री गुरु, भेटलिया आत्मनिर्धारू, न पुसिजे जे आभारू धरून या. त्याप्रमाणे सर्वज्ञ श्री गुरु भेटला असता भीड धरून जेव्हा त्याला आत्मविचार विचारला जात नाही, तै आपण पेची वंचे, आणि पापही वंचनाचे, आपणयाची साचे चुकविले तेणे, तेव्हा तो न विचारणारा आपल्यालाच फसवतो आणि फसवल्याचं पाचकही त्यालाच लागतं, आणि त्याने आपल्यालाच आपल्या सत्य स्वरूपाला मुकवलं. म्हणजे ही हॅड दी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी टू लर्न अबाउट हू ही वॉज, परंतु त्यांनी तो प्रश्न विचारला नाही आपल्यासमोर सर्वज्ञ गुरु असून सुद्धा. त्यामुळे तो त्या सत्याला मुकला. असं व्हायला नको अर्जुनाचं. पै उगेपणा तुझिया, हा अभिप्रावो की धनंजया, जे एक वेळ आवा कुनिया सांगावे ज्ञान. पण अर्जुना, तुझ्या निवांत राहण्यात तुझा असा अभिप्राय असल्याचं दिसतं की पुन्हा एक वेळ सारांश रूपाने थोडक्यात सांगावं. तेथ पार्थू म्हणे दातारा, भले जाणसी माझिया अंतरा, हे म्हणो तरी दुसरा जाणता असे काही. यावर अर्जुन म्हणाला, महाराज, आपण माझं मन चांगलं जाणतात, आणि माझ्या मनाला जाणता असं जर म्हणावं तर तुमच्याशिवाय दुसरा कोणी ज्ञाता आहे का? तुम्हाला आठवतं का की 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ चापी माम विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत असा एक श्लोक आला होता की
क्षेत्र अनेक जरी असले तरी सुद्धा त्याच्यामधला जो क्षेत्रज्ञ आहे तो एकच आहे. म्हणजे प्रत्येक शरीरामध्ये वेगवेगळा जीव आहे असं वाटतंय खरं तर, परंतु जो जाणणारा आहे, क्षेत्रज्ञ आहे, तो एकच आहे. त्याचप्रमाणे हा कृष्ण जो आहे तो सर्वज्ञ आहे, तो एकच ज्ञाता आहे. त्यामुळे त्याला माझ्या मनातलं कळणार नाही असं कसं होऊ शकतं? म्हणजे आपण जर असं समजलो की अर्जुन आणि कृष्ण वेगळं आहे, तर कृष्णाला अर्जुनाच्या मनातलं माहिती नाही असं कसं होऊ शकतं? कृष्ण म्हणजे आपल्याच मनातली बुद्धी, आपल्या मनातली सदसद विवेक बुद्धी, हा कृष्ण. आणि आपलं मन म्हणजे अर्जुन. आपल्या मनात समजा एखादा विचार आला तर आपल्या बुद्धीला कळणार नाही का? विचार करा. येर ज्ञेय हे जी आघवे, तू ज्ञाता एकची स्वभावे, मा सूर्यो म्हणून वानावे सूर्या ते काही. तुझ्याशिवाय इतर जे हे सर्व आहे ते ज्ञेय आहे. ज्ञेय म्हणजे जाणलं जाणारं, ऑब्जेक्ट ऑफ नॉलेज. त्या जाणणारा स्वभावतः तूच एक आहेस, म्हणजे द नोअर इज ओनली यू. मग सूर्य म्हणून सूर्याचंच काय वर्णन करावं? म्हणजे जो जाणणारा आहे, जो जाणणारा आहे स्वतः, मला तर मी कोण आहे माहिती आहे, मग माझंच वर्णन मी कसं करू? सूर्याचंच वर्णन सूर्य कसा करेल? हं? या बोला श्रीकृष्णे, म्हणितले काय येणे, हेची थोडे गा वानणे, हे जे बुजतासी तू. या अर्जुनाच्या बोलण्यावर श्रीकृष्ण म्हणाले, हे वर्णन कशाला? आम्ही सांगितलेलं तू समजतोस. हेच काय आमचं थोडं वर्णन आहे? जे मी जे सांगितलं ते तू सगळं समजतो, हेच काय आमचं थोडं वर्णन आहे? तर नंतर मग दुसऱ्या श्लोकामध्ये 64 मध्ये श्रीकृष्ण म्हणतात, सर्व गुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः, इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्. सर्वात गुह्य, सर्वात अत्यंत गुह्य असं माझं उत्कृष्ट भाषण पुन्हा ऐक. तू मला अत्यंत प्रिय आहेस म्हणून मी तुला हित सांगतो. तर या श्लोकाचा अर्थ प्रभुपाद काय सांगतात की बिकॉज यू आर माय व्हेरी डिअर फ्रेंड, आय एम स्पीकिंग टू यू माय सुप्रीम इन्स्ट्रक्शन, द मोस्ट कॉन्फिडेन्शियल नॉलेज ऑफ ऑल. हिअर दिस फ्रॉम मी, फॉर इट इज फॉर युअर बेनिफिट. हे तुझ्या कल्याणासाठी मी तुला सांगतोय. सर्व गूढातले गूढ, पुन्हा उत्तम वाक्य हे, हितार्थ सांगतो ऐक, फार आवडसी मज. हे गुढातलं गुढ पुन्हा उत्तम वाक्य जे आहे हे मी तुला तुझ्या हितार्थ सांगतो आहे, कारण की तू मला खूप आवडतो. अससी मला अतिप्रिय, ऐक पुन्हा तू ज्ञानगुह्य, मी तुझसी सांगत असे जे तुझ्या हिताचे असे. पुन्हा एकदा सांगतो देई कान, अति गुह्य तैसे असे श्रेष्ठ ज्ञान. असे तू मलाही अति प्रिय पार्थ, म्हणूनच सांगू तुझ्याची हितार्थ. पुन्हा एकदा तुला सांगतो कारण की तू मला प्रिय आहेस, त्यामुळे आय विल टेल दिस टू यू अगेन. तरी अवधान पघळ, करून या आणिक एक वेळ, वाक्य माझे निर्मळ अवधारी पा. तर आपलं लक्ष विस्तृत करून माझा उपदेश आणखी एक वेळ ऐक. हे वाच्य म्हणून बोलिजे, का श्राव्य मग ऐकिजे, तैसे नव्हे परी तुझे भाग्य बरवे. हे बोलण्यासारखं आहे म्हणून मग ते बोलावं, अथवा ऐकण्यासारखं आहे म्हणून ते ऐकावं असं नाहीये, परंतु तुझं भाग्यच चांगलं आहे. कुर्मीची या पिलिया, दिठी पान्हा ये धनंजया, का आकाश वाहे बापिया घरीचे पाणी. अर्जुना, दृष्टीला पुन्हा दृष्टीला पान्हा फुटणं शक्य नाही. म्हणजे दूध प्राप्त होण्याची जागा एकच आहे शरीरामध्ये, गाईच्या म्हणा किंवा आपल्या आईच्या. दृष्टीमधून दूध नाही निघू शकत बाहेर, दृष्टीमधून पान्हा फुटू नाही शकत, पण कासवीच्या पेला करता कासवीच्या दृष्टीला पाना फुटतो आणि आकाशाच्या पोकळीत काही साठवलं जात नाही, पण चातकाच्या घरचं, चातकाला लागणारं पाणी आकाश वाहतं म्हणजे धारण करतं. असं म्हणतात की कासवी जी असते ना, ती कासवी आपल्या पिलांकडे फक्त बघते आणि त्या बघण्यातून त्या कासवीच्या पिलांना पोषण मिळतं.
या दृष्टीला पाना फुटतो असा आहे. किंवा चातकाचं जे उदाहरण दिलंय की आकाशाच्या पोकळीत काही साठवलं जात नाही, परंतु चातकाच्या घरचं म्हणजे चातकाला लागणारं पाणी आकाश वाहतं. चातक पक्षी जो आहे ना, तो फक्त आकाशाकडे बघतो आणि आकाशात काही पाणी नसतं, परंतु त्याच्याने त्याची तहान भागते असं म्हणतात. म्हणजे ही सगळी उदाहरणं दिलेली आहेत. तर त्याप्रमाणे कृष्ण आता अर्जुनाकडे बघतो आणि त्याला जे काही सांगतो त्याच्यातनं त्याला सगळं जे मिळणार आहे, जे त्याला हवंय ते मिळणार आहे असं आहे. जो व्यवहारू जेथ न घडे, तयाचे फळची तेथ जोडे, काय दैवे न सापडे सानू कोळे. जो व्यवहार जिथे घडत नाही तेथे त्या व्यवहाराचं फळच मिळतं. दैव अनुकूल असेल तर काय नाही मिळणार. येरवी द्वैताची वारी, सारुनी ऐक्याच्या परिवरी, भोगीजे ते अवधारी रहस्य हे. ऐक, ह्याविषयी सहज विचार करून पाहिलं तर द्वैताची येरझार नाहीशी करून ऐक्याच्या घरात जी गुह्य गोष्ट भोगावयाची ती ही होय. आपल्याकडे जर आपली समज बरोबर नसली तर आपण द्वैतामध्ये राहू, द्वैतामध्ये येरझार होत राहील. येरझार म्हणजे काय की हा जन्म आत्ता आपला आहे, इथे आपला देहांत होईल आणि त्यानंतर आपल्याला दुसरा कुठला तरी जन्म मिळेल, कुठला तरी देह मिळेल, त्याच्यामध्ये आपण पुन्हा हेच सगळे धडे शिकायचा प्रयत्न करू. हे द्वैत आहे. परंतु आपल्याला या द्वैतामधनं कुठे जायचंय? अद्वैतामध्ये. म्हणजे माझा ना कधी जन्म होतो, ना कधी माझा मृत्यू होतो. जन्म मृत्यू ह्या सगळ्या माझ्या मनाच्या कल्पना आहेत, हे मला कळतं. आणि निरुपचारा प्रेमा विषय होय जो जे प्रियोत्तमा, ते दुजे नव्हे की आत्मा ऐसेची जाणावे. आणि प्रियतमा अर्जुना, जे नि निर्निमित्त 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 प्रेमाचा विषय असतं. म्हणजे काय की देर इज नो इंटेन्शन बिहाइंड लव्ह. त्याला काही निमित्त काहीच नाही. असा जो प्रेमाचा विषय असते ते दुसरे कोणी नाही तर आत्माच होय, असंच समजावं. तुम्ही मला सांगा की आपल्या स्वतःबद्दल प्रेम असण्यासाठी आपल्याला काही निमित्त पाहिजे का? आय एम इन लव्ह विथ माय सेल्फ विदाउट एनी रिझन. कुठल्याही कारणाशिवाय स्वतःवर माझं प्रेम. आरिसाचिया देखील या, गोमटे कीजे धनंजया, ते तया नोहे आपणया लागी जैसे. अर्जुना, आरशात पाहण्याकरता जे आरशाला चांगलं धुणं पुसणं इत्यादी करायचं, ते त्या आरशाकरता नाही करायचं, तर ते जसं आपल्या पाहणाऱ्याकरताच करायचं असतं. समजा आपल्याला, एक मिनिट मी शेअरच नाही केलंय, सॉरी. आरिसाचिया देखलिया, गोमटे कीजे धनंजया, ते तया नोहे आपण या लागी जैसे. अर्जुना, आरशात पाहण्याकरता जे आरशाला चांगलं धुणं पुसणं इत्यादी करावयाचं ते त्या आरशाकरता नाही, तर ते जसं आपल्या पाहण्याकरताच असतं. आपण जर आरसा स्वच्छ केला तर तो आपलंच चित्र त्याच्यामध्ये व्यवस्थित दिसावं, प्रतिबिंब चांगलं दिसावं म्हणून करतो. तैसे पार्था तुझे निमिषे, मी बोले आपण याची उद्देशे, माझ्या तुझ्या ठाई असे मी तू पणा का. त्याप्रमाणे अर्जुना, तुझ्या निमित्ताने मी आपल्याकरताच बोलतो. माझ्या व तुझ्या ठिकाणी मी तूपणा असा भेद आहे काय? आपण सुद्धा हा जो अभ्यास करतोय ना, हा आपल्यासाठी करतोय. म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की मी तुम्हाला गीता समजावून सांगतो आहे, तर तसं नाही आहे. ही गीता मी स्वतः शिकायचा प्रयत्न करतो. जेव्हा मी हा अभ्यास करतो आहे तेव्हा तुम्हाला त्या अभ्यासामुळे काहीतरी लाभ होतो आहे. दिस इज अ साइड बेनिफिट. ही भगवंताची कृपा आहे. मी तुम्हाला शिकवण्याच्या उद्देशाने गीता वाचतोय किंवा बोलतोय असं तुम्ही नका समजू. गीता मी मला स्वतःलाच समजावी म्हणून ही शिकायचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे जर आपण केलं तर मग बरे राहू आपण, त्याचा अहंकार नाही होणार. मी तुम्हाला शिकवणारा कोणतरी श्रेष्ठ गुरु, हा अजिबात नाही. म्हणून जिव्हारीचे गुज, सांगतसे जीवासी तुझ, हे अनन्य गतीचे मज आथी व्यसन. म्हणून माझ्या जिव्हाळ्याची गुप्त गोष्ट, तू जो माझा जीव त्या तुला मी सांगतोय. हे अनन्य भक्तीचं वेड मला लागलेलं आहे. अनन्य भक्तीचं वेड मला लागलंय म्हणजे अनन्य,
माझा जो भक्त आहे तो माझ्यापेक्षा अन्य नाहीये. म्हणजे तुझं माझ्यावर जे प्रेम आहे तसंच माझं देखील तुझ्यावर तेवढंच प्रेम. मी आणि तू वेगळे नाहीच आहोत. पैम जळा आपण पे देता, लवण भुलले पंडुसुता, की आघवे तयाचे होता न लजेची ते. अर्जुना, आपल्या स्वतःला पाण्याला देताना मीठ जसं आपल्या खडेपणाला विसरतं. म्हणजे मीठ समजा पाण्यात गेलं तर काय होईल? त्याचा जो मिठाचा खडा असेल तो विरघळेल ना. आणि मीठ आपण सर्व त्या पाण्याचं होताना, जलरूप होताना ते लाजतच नाही. ते पूर्णपणे पाणीच होऊन जातं, जलरूप होऊन जातं. ते काही लाजत नाही. तैसा तू माझ्या ठाई राखो निणसीची काही, तरी आता तुझं काही गौप्य मी करू. त्या मिठाप्रमाणे तू माझ्या ठिकाणी काही चोरून ठेवणं जाणतच नाहीस. तर आता मी तुझ्यापासून गुप्त काय ठेवीन? म्हणजे माझं ज्ञान किती जरी गुप्त असलं तरी तुला चोरून कसं ठेवीन? म्हणजे तुझ्यापासून चोरून वेगळं ठेवणार नाही, तुझ्यापासून लपवून ठेवणार नाही, असं आहे. म्हणून आघवीची गुढे, जे पाऊनी अति उघडे, ते गौप्य माझे चोखडे, वाक्य ऐक. म्हणून ज्या माझ्या उपदेशाची तुलना केली असता इतर सर्व गुप्त गोष्टी उघड असल्यासारख्या आहेत, तो माझा गूढ आणि शुद्ध उपदेश ऐक. मन्मना भव मग भक्तो मद्याजी माम तमस्कुरु. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु. मामे वैश्यसि सत्यन्ते प्रतिजाने प्रियोसी मे. ह्या श्लोकाचा अर्थ हा आहे. हा खूप महत्वाचा श्लोक आहे. म्हणजे इस्कॉनचे माझे जे मित्र आहेत ते नेहमी मला हा श्लोक सांगतात. मन्मना भव मद्भक्तो, माझा तू भक्त हो. मद्याजी माम नमस्कुरु, म्हणजे मलाच नमस्कार कर. मामाई वैश्यशी सत्यंते प्रतिजाने प्रियोसी मे. Always think of me, become my devotee, worship me, and offer your homage unto me. Thus you will come into me without fail. Come to me without fail. I promise you this because you are my very dear friend. तू माझा अतिशय चांगला मित्र आहेस म्हणून मी तुला हे सांगतोय. प्रेमाने ध्यास घेऊनी यजी मज न मी यजी मज न मी मज. प्रिय तू मिळसी माते प्रतिज्ञा जाण सत्य ही. त्याच्यासाठी मुक्त छंदामध्ये काय म्हणतात? मी तुझसी सांगत असे, जे तुझ्या हिताचे असे. पार्था तू माझा भक्त व्हावे, मजसी पूजावे नमस्कारावे. करी भक्ती माझी मनी मी असावे, मलाची नमोनी मलाही पुजावे. मलाही करीशील तेव्हाची प्राप्त, तुला सांगतो ठाम तू प्रिय पार्थ. तू माझा प्रिय आहे म्हणून काय की तू माझी भक्ती कर. तुझ्या मनामध्ये मला साठवून ठेव, मला तू नमन कर, माझं पूजन कर, आणि जेव्हा ते तू करशील तेव्हा तू मला प्राप्त होशील. ज्ञानदेव काय म्हणतात की माझ्या ठिकाणी मन ठेवणारा हो, माझा भक्त हो, माझं यजन करणारा हो, मला नमस्कार कर, म्हणजे माझ्या प्रतस तू येशील. तू मला प्रिय असल्यामुळे जे मी तुला प्रतिज्ञेवर सत्य सांगतोय. तरी बाह्य आणि अंतरा आपुलिया सर्व व्यापारा, मज व्यापकाते वीरा विषयो करी. तरी अर्जुना, तू आपल्या बाहेर सर्व इंद्रियांकडून आणि आतून मनादिकांकडून होणाऱ्या कर्मांना मी जो व्यापक, त्या मला विषय कर. हम्म. आघवा अंगी ऐसा, वायू मिळवणी आहे आकाशा, तू सर्व कर्मी तैसा मजसीची आस. ज्याप्रमाणे वायू सर्वांगाने आकाशाशी मिळून असतो त्याप्रमाणे सर्व कर्मांमध्ये तू माझ्याशी मिळून राहा. किंबहुना आपुले मन, करी माझे एका यतन, माझे नि श्रवणे कान भरूनी घाली. फार काय सांगावं, तू आपलं मन माझ्या एकट्याच राहण्याचं ठिकाण कर, आणि तू आपले कान माझ्या श्रवणाने भरून ठेव. आत्मज्ञाने चोखडी, संत जे माझी रूपडी, तेथ दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. आत्मज्ञानाने शुद्ध असलेले जे संत ती माझी रूपे आहेत. त्या संतांच्या ठिकाणी जशी सुंदर स्त्रीवर प्रेमाने कामुकाची दृष्टी पडते तशी तुझी दृष्टी प्रेमाने पडू दे. जे संत माझी रूप आहेत त्यांच्याकडे तुझी दृष्टी प्रेमाने पडू दे. जशी सुंदर स्त्रीवर कामुकाची, म्हणजे द वन हु इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स विमेन, कशा दृष्टीने बघेल तो, तशा प्रकारे तू संतांकडे बघ, असं ज्ञानदेव महाराज सांगतात.
म्हणजे याच्यामध्ये उदाहरण द्यायचं म्हणून सांगितलं की ज्याप्रमाणे एखादा कामुक पुरुष स्त्रीकडे बघून आसक्त होतो, ती जी आसक्ती आहे, ती जी ओढ आहे, तर तेवढी ओढ तू संतांकडे ठेव, असं म्हणतोय. अशा प्रकारची नाही, परंतु ओढ जी असते ना, द अट्रॅक्शन, ते तू संतांकडे ठेव. शेअर द स्क्रीन. मी सर्व वस्तीचे वसवटे, माझी नामे जिये चोखटे, तिये जियावया वाटे वाचे चिये लावी. मी सर्व जगाच्या राहण्याचं ठिकाण आहे. त्या माझी जी चांगली नावं आहेत ती अंतःकरणी उतरण्याकरता वाचेच्या वाटेला लाव. माझी जी सगळी नावं आहेत ती तुझ्या वाचेवर येऊ दे. त्याच्यासाठी आपण आपल्या मुलांची नावं कृष्णाच्या नावावर किंवा विष्णूच्या नावावर ठेवतो ना. विष्णूची तर सहस्रनाम आहेत. त्यापैकी आपल्याकडे जी प्रचलित नावं आहेत किंवा मुलांना देण्याची नावं असतात ती सगळी विष्णूच्या नावावर असतात, असावी. म्हणजे मग काय की दिवसभर आपलं त्या नावाचा जप होत राहील. आता मी योगासनं वगैरे करतो, योगामध्ये मला आहे इंटरेस्ट, आणि अद्वैतामध्ये आपली श्रद्धा आहे. तर आम्ही आमच्या मुलाचं नाव ठेवलं ओम. म्हणजे मग ओम 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 असा जप दिवसभर होत राहतो. ही चांगली गोष्ट आहे. हातांचे करणे का पायांचे चालणे, ते होय मज कारणे तैसे करी. हाताने करायची कामं अथवा पायाचं चालणं ते माझ्याकरता होईल असं कर. तू जे काही करशील ते माझ्याकरता कर. आपुला अथवा परावा, ठाई उपकरसी पांडवा, तेणे यज्ञ होई बरवा याज्ञिको माझा. अर्जुना, आपल्या ठिकाणी अथवा दुसऱ्याच्या ठिकाणी जो काही तू उपयोगी पडशील त्या यज्ञाच्या योगाने तू माझा चांगला यज्ञ करणारा हो. म्हणजे तू जे काही करशील ते सगळं माझ्यासाठी कर. हे एकैक शिकवू काही, पै सेवके आपुल्या ठाई, उरुनी येर सर्वही मी सेव्यची करी. हे एक एक वेगवेगळं काय शिकवू, तू आपल्या ठिकाणी सेवकपणा बाणवून घेऊन इतर सर्व जग मदरूप समजून ते सेवा करण्याला योग्य आहे असं समज. म्हणजे सगळं जे काही करशील ते तू माझी सेवा करतोय असं समजून कर. म्हणजे उदाहरण एक विनोबा देतात त्यांच्या प्रवचनांमध्ये की आपण आपल्या मुलाचं जे संगोपन करतो ना, तर आपण असं समजायला काय हरकत आहे की हा बाळकृष्णच आहे, आणि या छोट्या मुलाची मी जी सेवा करतोय ती बाळकृष्णाची उपासना करतोय, असं समजायला काय हरकत. आपला मुलगा किंवा आपला नातू, आता आमच्या केसमध्ये हे जे छोटं मूल आहे, हे ईश्वराचंच रूप नाही आहे का? तर त्याची जर आपण सेवा केली तर त्या छोट्या मुलाच्या रूपाने आपण बाळकृष्णाचीच पूजा करतो आहोत असं नाही आहे का? विचार करा तुम्ही. तेथ जाऊन या भूतद्वेषू, सर्वत्र नमवैन मीची ऐकू, ऐसेनी आश्रयो अत्यंतिकू लासी तू माझा. तेव्हा प्राण्यांचा द्वेष नाहीसा होऊन सर्व ठिकाणी वारंवार नमस्कार करण्याला मीच काय तो एकटा शिल्लक राहीन. असं केलं म्हणजे माझा परम आश्रय म्हणजे अति जवळचं सान्निध्य तुला प्राप्त होईल. सगळीकडे तू मलाच बघशील. मग भरले या जगा आतू, जाऊनी तिजयाची मातू, होऊनी ठाईल एकांतू आम्हा तुम्हा. असं झाल्यावर मग या सर्व भरलेल्या जगात तिसऱ्याची गोष्ट जाऊन आम्हाला तुम्हाला एकांत होऊन राहील. दुसरं कोणी राहणारच नाही. तिसऱ्याची गोष्ट तर चाललीच आहे. मी तू आणि ते, ह्या तीन गोष्टी राहणारच नाहीत. ते तर राहणारच नाही आणि मी तू सुद्धा वेगळे राहणार नाहीत. तेव्हा भलतीये अवस्थे, मी तू ते तू माते, भोगीसी ऐसे आई ते वाढेल सुख. त्यावेळी कोणत्याही अवस्थेत तुला माझा आणि मला तुझा भोग घेता येईल असं आयतं सुख वाढेल. सो विल बी बोथ बिकम इनसेपरेबल. आणि तिचे आडळ करीते निमाले अर्जुना जेथे, ते मीची म्हणोनी तू माते पावसी शेखी. आणि अर्जुना, प्रतिबंधक करणारा तिसरं म्हणजे जगत कल्पना, जीव आणि ईश्वर एक झाले आणि जगत हे जे तिसरं होतं, ही जी कल्पना आहे तेव्हा नाहीसं होईल. ती कल्पना नाहीशी होईल तेव्हा तू म्हणजे मीच आहेस असं जाणून शेवटी तू मला पावशील. म्हणजे देर इज नो डिफरन्स बिटवीन जीव आणि ईश्वर, आणि जगत विल डिसअपिअर. जैसी जळींची प्रतिभा, जळनाशी बिंबा, येता गाभा गोभा आहे काही काही आहे.
पाण्यात पडलेलं सूर्याचं प्रतिबिंब पाणी आटून गेल्यावर आपल्या बिंबाशी ऐक्याला येताना काही प्रतिबंध आहे का? समजा पाणी आटून गेलं तर प्रतिबिंब दिसणारच नाही. मग सूर्यबिंब एकच राहील. देर विल बी नो प्रतिबिंब. पै पवनु अंबरा का कल्लोळू सागरा मिळता आडवारा कोणाचा घा. अरे वारा आकाशाला मिळत असताना अथवा लाट समुद्राला मिळताना त्याला कोणता प्रतिबंध आहे? म्हणून तू आणि आम्ही हे दिसत आहे देहधर्मी, मग ययाच्या विरामी मीही होसी. म्हणून एक तू आणि एक आम्ही असं जे द्वैत देह उपाधीमुळे दिसत आहे की तुझा देह वेगळा माझा देह वेगळा असं दिसतंय आपल्याला. मग देहाचा निराश झाल्यावर तू मद्रूपच होशील. जेव्हा देह नाही राहणार तेव्हा तू माझ्याच रूपामध्ये येऊन विलीन होशील. यया बोला माझारी होय नव्हे झणे करी येथ आन आथी तरी तुझीची आण. या माझ्या सांगण्यामध्ये मी म्हणतो त्याप्रमाणे न होईल अशी कदाचित शंका घेशील, तर तशी शंका घेऊ नकोस हो. या माझ्या बोलण्यात अन्यथा असेल तर तुझी शपथ. पै तुझी आण वाहणे हे आत्मलिंगा ते शिवणे प्रीतीची जाती लाजणे आठवो निधी. तुझी शपथ वाहणं म्हणजे आम्ही आपली शपथ वाहण्यासारखं आहे. म्हणजे मी स्वभावतःच सत्यवचनी असल्यामुळे मी शपथ वाहणं ही लज्जेची गोष्ट आहे. मी शपथेवर काहीतरी सांगतो असं म्हणायची काय गरज आहे? मी नेहमी सत्यच बोलतो. त्यामुळे मला शपथ घ्यायची गरजच नाही. परंतु प्रेमाची जातच अशी आहे की ती लज्जेची आठवण होऊ देत नाही. प्रेमामध्ये आपल्याला लज्जा वाटत नाही, कारण की प्रेम आहे. येरवी वेद्यू निष्प्रपंचू जेणे विश्वाभासू हा साचू. आज्ञेचा नट नाचू काळा ते जिणे. सहजच विचार करून पाहिलं तर वेदांनी निष्प्रपंच म्हणजे भेदशून्य असं ज्याचं वर्णन केलेलं आहे आणि ज्याच्या आधारामुळे हा विश्वाभास खरा वाटतो आणि ज्याच्या आज्ञेचा प्रताप काळाला जिंकतो, तो म्हणजे कोण? तो मीच आहे, माझं खरं स्वरूप. तो देवो मी सत्य संकल्पू आणि जगाच्या हिती बापू मा आणेचा आक्षेपू का करावा. तो मी सत्यसंकल्पी देव असून जगाचं कल्याण करणारा बाप आहे. असं जर आहे तर मग शपथेचा आग्रह मी का करावा? काही गरजच नाहीये. परी अर्जुना तुझे निवेदे मिया देवपणाची बिरुदे सांडिली गा मी हे आधे सगळेनी तुवा. परंतु अर्जुना तुझ्या वेधाने मी देवपणाच्या बाण्याची चिन्हे टाकलेली आहेत. तुझ्या वेधाने मी हा अर्धा जवळजवळ जीव झालेलो आहे आणि तू माझ्या वेधाने पूर्णपणे ईश्वर झालेला आहेस. म्हणजे कसं आहे की कृष्ण जो आहे तो ईश्वर असून सुद्धा जीव झाला आणि अर्जुन जो आहे तो जीव असून सुद्धा ईश्वर झाला. म्हणजे ईश्वर केम टू जीव आणि जीव वेन टू ईश्वर, त्या दोघांचं ऐक्य झालं. किती सुंदर रूपक दिलंय बघा. पै काजा आपुलिया रावो आपुली आपणया आण वाहे धनंजया तैसे हे की. अर्जुना, आपल्या कामाकरता राजा आपली शपथ आपण वाहतो त्याप्रमाणे हे आहे. राजा काय करतो की तो मी प्रजेचं रक्षण करीन, कल्याण करीन, त्यांच्या कल्याणासाठी कार्य करीन अशी शपथ घेतो. तेथ अर्जुन म्हणे देवे अचाट हे न बोलावे जे आमचे काज नावे तुझे नी ऐके एके. यावर अर्जुन म्हणाला, देवाने हे अचाट बोलू नये. महाराज, तुमच्या एका नावानेच आमचं सर्व काम होतं. म्हणजे मी तुझं नाव घेतलं की माझं सर्व काम होतं. यावरी सांगो बैससी का सांगता भाषही देसी असे तू या तुझिया विनोदासी पारू आहे जी. असे असून तू सांगावयास लागतोस आणि शिवाय सांगत असताना शपथही घेतोस. महाराज, या तुमच्या विनोदाला पार आहे का? म्हणजे तू हेही सांगतो की मला शपथ घ्यायची गरज नाही, परंतु शपथ तर घेतोय. मग हे किती विनोदी आहे. दॅट्स ए जोक. कमळवना विकाशू करी रवीचा एक अंशू तेथ आघवाची प्रकाशू नित्य देतो. आपण आज ना ह्या 75 पर्यंत सध्या थांबू. 1375 तुम्ही लक्षात ठेवा. 1375 ला आपण थांबू आता आणि पुढच्या वेळेसपासून तिथे सुरू करू, कारण की ऑलमोस्ट 1 तास होऊन गेला आपला. पण आतापर्यंत आपण जे काही वाचलं त्याच्याबद्दल समजा थोडंसं काही तुम्हाला बोलायचं असेल, चिंतन करायचं असेल तर एक एक दोन मिनिट आपण थांबू शकतो. नंतर मग आपण पुढच्या वेळेस भेटू. तुमच्याकडे आज उद्या गणपतीची तयारी सुरू होत असेल तर बोला. 2 जण
इथे आहेत, एक अदोष आहे, एक समीर आहे. त्यांना नेहमी प्रश्न असतात, त्यामुळे आपण प्रश्न विचारा प्लीज. समीर दादा तुम्ही नाही, विचारा मला पहिले. असं एक, हा ठीक आहे. अच्छा, ऑब्झर्वेशन का झालं मला, म्हणजे गेले 5 वर्ष आपण हे करतोय चिंतन. तर मनाला खूप शांत वाटतं आणि सगळे प्रश्न सुटतात. आणि आपल्याकडे $5-10 मिलियन असले तरच आपण सुखी होऊ असंही नाही. आता स्टीव्ह जॉब्सकडे 80 बिलियन डॉलर होते, तरी त्याला अपचिन्नाचा त्रास झाला आणि तो गचकला. मग याच्याऐवजी मग मी इथंच ठीक आहे. मग आम्ही कशाला डोकेफोड करू मग, ते 10, 20 आणि 50 मिलियन डॉलर मिळवायला. करेक्ट. आता या 5 वर्षात मग असं जाणवलं की खूप दॅट डिस्टर्बन्स वॉज द येतोय रिझॉल्युशन. समीर, बरोबर ऐकू येत नाही प्रश्न. आपण एक काम करू, हा प्रश्न ना, वाय डोंट यू सेंड मी दिस क्वेश्चन थ्रू व्हॉट्सॲप, आणि आपण पुढच्याच त्याच्यावर करू चिंतन. आदोष टिकेकर, आपण काय म्हणता ते बघा अनम्यूट करून. दादा मला दोन क्वेश्चन्स होते की वेदव्यासांनी हे वेदांचे चार वेद केले, हे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी असाइनमेंटसाठी केले का? आणि दुसरा प्रश्न असा होता की स्वामी विवेकानंदांना एक त्यांचं जी कोट आहे की इन दिस वर्ल्ड देर इज नो न्यू आयडिया दॅट इज नॉट फाउंड इन वेदास. तर म्हणजे स्वामी विवेकानंदांनाही चारही वेदांचं पूर्ण पूर्ण नीट अभ्यास होता का? हे दोन प्रश्न आहेत. वेदव्यासांनी चार वेगवेगळे वेद कशा करता केले, तर डिव्हिजन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्यासाठी केले का, मला माहिती नाही. विवेकानंदांना चारही वेद माहिती होते का, मला माहिती नाही, पण माहिती असावेत असं मला वाटतं. विवेकानंदांना सगळं माहिती होतं, आणि त्यांची स्मरणशक्ती खूप चांगली होती असं म्हणतात. त्यामुळे त्यांनी समजा एखादी गोष्ट कधी वाचली तर त्यांना ती बरोबर लक्षात राहायची. तर त्यांना वेद माहिती होते किंवा नाही हा प्रश्न बहुतेक रिडंडंट आहे. त्यांना माहिती होते असं आपण अज्युम करू, आणि त्यांनी आपल्याला त्यांच्या लिखाणातनं किंवा त्यांच्या भाषणांमधनं जे काही सांगितलं ते वेदांताचं सगळं सार होतं. आपल्या आजच्या म्हणजे त्यांच्या त्या परिस्थितीमध्ये जे उपयुक्त होतं सगळ्यांसाठी ते सांगितलं. आणि तेव्हाच नाही, पण ते आत्ता देखील तेवढंच उपयोगी आहे. त्यांचं मुख्य जे म्हणणं होतं की तुम्ही स्वतः कोण आहात हे तुम्ही समजून घ्या. त्याच्यासाठी तुम्ही चारही योगांचा उपयोग करा. कर्मयोग पण करा, राजयोग पण करा, भक्तियोग पण करा, आणि ज्ञानयोग पण करा. तुम्हाला जे सहज शक्य आहे ते करा, पण तुम्ही स्वतः कोण आहात हे समजून घ्या. ही त्यांची मुख्य शिकवण आहे. तर त्याच्यासाठी गीता आपण जर शिकलो तर आपल्याला हे सगळ्या चारही गोष्टी समजून घेता येणं शक्य आहे. त्यामुळे ते करायचा आपण प्रयत्न करतोय. ते करायचा आणि त्याच्यावर चिंतन करण्याचा सारखा प्रयत्न आपण करत राहू, अशी प्रार्थना मी करतो आणि आजच्या पुरतं थांबतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.